संस्कृती। त्या दिवशी आमचे एक ताते आहेत नारायणगावला, वग लिहितात भन्नाट। या बातम्या यायला लागल्यानंतर ते आपले लिहित होते। मी भेटायला गेलो, रामराम झाला। रामराम झाल्यानंतर म्हटले हे जे काय राजकारणाचं रामायण चाललंय ना, त्यांनी पेपर आपटला। म्हटलं तात्या जरा वग लिहिताना चूक झाली। काय? म्हटलं राजकारणाचं महाभारत चाललंय, रामायण कुठं? म्हणे अरे गप, तुला कळत नाही, रामायण चाललंय। म्हटलं तात्या आता कसं चाललंय रामायण तुम्ही सांगा। ते म्हणले मला सांग, सीताहरण झालं कुठं? म्हटलं जे वाचलंय ते दंडकारण्यात झालं। दंडकारण्य म्हणजे कुठं? म्हटलं महाराष्ट्रात झालं। म्हणजे हा महाराष्ट्रात झालं। म्हटलं आता खुलून सांगा। म्हटलं जेव्हा सीतामाईचं हरण झालं त्यावेळी कांचनमृग होता, कांचनमृगाच्या पाठी राम धावायला लागला। आता कांचनमृगाचं रूपडं बदललंय, कांचनमृगाला सोन्याचं कातडं नाही, त्याला 50 खोक्यांचं जॅकेट घातलंय। आणि जसं कस्तुरी मृगाच्या बेंबीत कस्तुरी असतीये, त्या ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या कारवायांपासून अभयाची कस्तुरी त्या कांचनमृगाकडे। रामायणात सीतामाईचं हरण झालं होतं, आत्ताच्या कलियुगात म्हणे महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि चिन्हाचं हरण होतंय। म्हटलं तात्या फक्त पक्ष आणि चिन्हाचं हरण होत नाही, माझ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचं हरण होतंय। पण म्हणे रामायणात झालं काय पुढं? प्रभू श्रीरामचंद्र लंकेला गेले। लंकेला जात असताना समुद्र कसा ओलांडायचा हे बघायचं होतं। प्रश्न सगळ्यांना पडला होता। सोबत वानर सेना होती। म्हटलं या वानर सेनेचं काय? तात्यांनी सांगितलं वानर सेना म्हणजे सगळ्यात साधी, त्यांच्याकडे हत्यारं नव्हती, शस्त्र नव्हती, समोर राक्षसांची सेना बलाढ्य होती, त्यांच्याकडे सगळी यंत्रणा होती, ती सुसज्ज होती। आणि एवढं सगळं असताना वानर सेनेकडे काहीच नव्हतं, ती सर्वसामान्य वाटत होती। म्हटलं वानर सेना म्हणजे कोण? म्हणजे एवढंही कळत नाही का? सर्वसामान्य असलेली जनता ती ठरवणार रावणाचा वध करायचा तो कसा करायचा। पण समुद्र ओलांडायचा तर कसा ओलांडायचा? म्हणे रामायणामध्ये श्रीराम लिहिलं आणि दगड पाण्यावर तरंगले। सर्वसामान्य जनतेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि विषमतेच्या सागरावर सर्वसामान्य माणूस तरुण गेला। आणि म्हटलं सगळ्यात शेवटचं राहिलं, या वानर सेनेचं मनोधैर्य वाढलं। त्या हनुमंतानं जेव्हा उड्डाण केलं तेव्हा वानर सेनेचं मनोधैर्य वाढलं। ते मनोधैर्य कसं वाढणार? तेव्हा तात्यांनी सांगितलं सर्वसामान्य प्रत्येक पक्षातला कार्यकर्ता जेव्हा कंबर कसून ताठ मानेने लढायला उभा राहील, ती प्रत्येकाची हनुमान उडी असेल। ती उडी घेण्यासाठी फक्त तुम्हाला विनंती करतोय, कलियुगातलं सुद्धा रामायण बदलू शकेल। त्यानंतर अनेक पत्रकारांनी विचारलं पण याचं निमंत्रण मिळालंय का? आपल्यापैकी अनेकांना प्रश्न विचारला असेल, निमंत्रण आलं का? राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलं का? म्हणजे राम मंदिर होतं ही आनंदाची गोष्ट आहे, त्याच्या निमंत्रण